राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 14 जुलै या दिवशीचं चिंतन. अहंकार गेल्याशिवाय खऱ्या साधनाला सुरुवात होत नाही. व्यवहार काय आणि परमार्थ काय, अहंकार गेल्याशिवाय काम होत नाही ही वस्तुस्थिती आहे. गंमत अशी की व्यवहारात सर्वांनाच अहंकार असतो, परंतु दुसऱ्याचा अहंकार आवडत नाही. दुसरा गर्विष्ठ आहे हे मला कसं कळेल? मी गर्विष्ठ आहे म्हणून मला गर्व काय आहे हे माहीत आहे. परमार्थात तर अहंभाव अजिबात चालत नाही. शरणागतीशिवाय परमार्थ नाहीच. मी हा नाहीसा होऊन फक्त तूच इथपर्यंत प्रवास झाल्याशिवाय परमार्थाला सुरुवातच होत नाही. मी साधन करतो यातला मी कोण सांगता येणार नाही, कारण मीला अस्तित्व शरीरामुळे आहे. देहबुद्धीनं केलेलं साधन निराकार आणि निर्गुण अशा परतत्वाला कसं पाहू शकेल, जाणू शकेल? साधन कोण करतं? देह करतो म्हणावं तर साधनाला बसण्याची सगळी तयारी असूनसुद्धा ते होतच असं नाही, म्हणजे देहाच्या स्थितीवर ते अवलंबून नाही हे उघड आहे. मनानं करतो म्हणावं तर मन ध्यानाला बसल्यापासून बाहेर हिंडायला लागतं, ते ठिकाणावर येतच नाही. आणि या सगळ्या धावपळीमध्ये मीचा मोठा सहभाग आहे असा विचार केला तर आढळून येईल. मी ध्यानाला बसलो, मी इतका जप केला, मी दररोज 3 तास पूजा करतो, यातला मी आहे तोपर्यंत सर्व व्यर्थ नाही का? खरं म्हणजे मी सुटावा म्हणून साधन व्हायला पाहिजे. परमार्थात ती पहिली पायरी आहे. आपण ती शेवटी मानतो. मी आणि माझं गेलं तरच साक्षात्कार आहे, अन्यथा नाही. परमपूज्य दादा कीर्तनात सांगत असत, एक अहंकार तरी नाहीतर साक्षात्कार तरी. कुठल्या कारमध्ये राहायचं ते ठरवता आलं पाहिजे. गीतेच्या 15व्या अध्यायात परमार्थी माणसाचं वर्णन केलं आहे. निर्मोही केव्हा होता येईल? अहंकार जाईल तेव्हाच. तोपर्यंत माझं आहेच. अर्थात अहंकार जाण्यासाठी गुरुकृपेची आवश्यकता आहेच, आणि ती मिळवण्यासाठी त्यांच्या चरणांशी शरणागतीची प्रार्थना करणं एवढंच आपल्या हातात आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.